नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय खुसखुशीत कचोरी कशी बनवायची ते बघणार आहेत. यामध्ये आपण भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. आपली कचोरी बघा किती मस्त अशी तयार झाली आहे. अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही आणि अगदी खुसखुशीत तयार झाली आहे. एक कचोरी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे. तर बघा किती सारी खुसखुशीत झाली आहे. आणि यामध्ये जो मसाला भरलेला आहे तो सुद्धा खूपच छान दिसत आहे. तर तुम्ही सुद्धा एक वेळेस ही अशा प्रकारची कचोरी नक्की करून बघा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. तर बघा मसाला खूपच छान दिसत आहे आणि कचोरी जी आहे ती अगदी खस्ता तयार झाली आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस अशी कचोरी नक्की करून बघा. तर व्हिडिओत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आज आपण कशाची कचोरी बनवली आहे ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी मैदा घेतला आहे. मैदा आपण चाळणीने व्यवस्थित चाळून घेतला. या अगोदर आपण गव्हाच्या पिठाची मटारची कचोरी कशी बनवायची ते पाहिली होती. आज आपण ओल्या हरभऱ्याच्या दाण्यांची कचोरी कशी बनवायची ते बघणार आहेत. त्यासाठी मी 2 वाटी मैदा घेतला. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. 1 चमचा ओवा टाकून घ्यायचा. ओव्यामुळे आपल्या कचोरीला खूप छान अशी टेस्ट येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहेत. कडकडीत तेलाचं मोहन टाकलं की पदार्थ जो आहे तो अगदी खस्ता तयार होतो. तर यामध्ये लगेचच हात घालायचा नाही कारण तेल खूप गरम आहे. हाताला चटकासुद्धा बसू शकतो. सुरुवातीला आपण हे जे मिश्रण आहे ते चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊयात. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता बघा चमच्याने सर्व तेल जे आहे ते पिठाला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता हाताच्या मदतीने जे तेल आहे ते चांगलं पिठाला चोळून घेऊयात. आपल्याला एकदम असं रवाळ टेक्स्चर पाहिजे. तेलाचं मोहन जे आहे ते चांगल्या प्रकारे पिठाला बसवून घ्यायचं. त्यामुळे कचोरी जी आहे ती अगदी खस्ता तयार होते. तर बघा सर्व पीठ आपण चांगलं व्यवस्थित तेलामध्ये चोळून घेतलं आणि आता त्याची चांगली मूठ वळली जात आहे. म्हणजेच तेलाचे जे मोहन आहे ते पिठाला चांगलं बसलेलं आहे. आता लगेच आपण हे पीठ मळून घेऊयात. यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि पिठाचा अगदी घट्टही नाही आणि सैलसरही नाही मीडियम आकाराचा गोळा तयार करून घेऊयात. तर थोडं थोडं पाणी करून पीठ चांगलं मळून घेते. इथे बघा आपण पिठाचा छान असा गोळा मळून तयार केलेला आहे. आता थोडंसं त्यावरून तेल लावून घेते आणि हे पीठ जे आहे ते कमीत कमी एक अर्धा तासासाठी असंच रेस्टला ठेवूयात. आता पीठ आपलं छान असं रेस्ट झालं की कचोरी अगदी छान अशी तयार होते. तर बघा आपलं पीठ रेस्ट होत आहे तोवर आपण मध्ये जे सारण भरणार आहे त्याची तयारी करूयात. गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 वाटी जे आपले हरभऱ्याचे ओले दाणे असतात ते घेतले आहेत. तर सध्या थंडीचे दिवस आहेत. मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये असे ओले हरभऱ्यांचे दाणे येतात आणि हे खाण्यासाठी सुद्धा खूपच चांगले असतात. तर 1 वाटी आपण हे जे ओले हरभऱ्याचे दाणे आहेत ते घेतले आहेत. तर चांगले आपण भाजून घेऊयात. भाजल्यामुळे यामधील जो कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो आणि कचोरीमध्ये खाताना सुद्धा खूपच छान अशी टेस्ट येते. आता हे भाजले की नाही ते समजण्यासाठी त्यावर थोडेसे हलकेसे काळे डाग येतात तर समजायचं आपले हरभऱ्याचे दाणे चांगले भाजून झालेले आहेत. आता यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतले. एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. इथे जर तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण स्किप केला तरी चालू शकतो. आता अगदी 2 मिनिट हे आपण छान असं परतून घेऊयात आणि परतल्याच्या नंतर हे आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहेत. तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता हे आपण फॅन खाली सुकण्यासाठी ठेवूयात. म्हणजे थंड झालं की पटकन आपण लगेचच मिक्सरला वाटण करून घेणार आहोत. इथे बघा फॅन खाली थोडा वेळ सुकण्यासाठी ठेवलं होतं. तर हे जे आपले हरभऱ्याचे ओले दाणे आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता लगेच आपण याचं वाटण करून घेऊया. मिक्सरचं मी छोटं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे ओले हरभरे टाकून घेतले आणि याची आपल्याला अगदी जाडसर भरड काढून घ्यायची आहे. तर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही.
पाणी न टाकता हे छान असं आपण वाटून घेऊयात. आता बघा, पाणी न टाकता याची आपण जाडसर भरड काढून घेतली. आता लगेच आपण पुढची तयारी करूयात. गॅसवरती मी परत कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलं. आता तेल चांगलं तापलं की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण जे ओल्या हरभऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते टाकून घेऊयात. आता वाटण टाकून झालं की हे छान असं आपण परतून घेऊयात. तर वाटण परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे, म्हणजेच अगदी मंद आचेवर हे वाटण आपण परतून घेऊयात. भाजलं आहे त्यामुळे जास्त वेळ परतण्याची सुद्धा गरज नाही. आता यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊयात. अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा धने पावडर टाकायची. जर तुमच्याकडे धने पावडर नसेल तर अख्खे धने थोडेसे जाडसर कुटून सुद्धा टाकू शकता. 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे. पांढरे तीळ नसतील तर काळे तीळ सुद्धा टाकू शकता. 1 चमचा जिरेपूड टाकून घ्यायची. 1 चमचा चाट मसाला टाकते. चाट मसाल्यामुळे आपल्या कचोरीला खूप छान अशी चव येते. आणि आता हे सर्व सुके मसाले या ओल्या हरभऱ्याच्या दाण्यांमध्ये चांगले आपण मिक्स करून घेऊयात. तर हे परतत असताना गॅसची फ्लेम आपण अगदी कमीच ठेवलेली आहे आणि अगदी मंद आचेवर हे सारण आपण व्यवस्थित परतून घेऊ. आता बघा, अगदी मंद आचेवर सारण परतून घेतलं की हे जे सारण आहे ते खाली करपू नये म्हणून त्यामध्ये अगदी 2 चमचे पाण्याचा वापर केला आहे. त्यामुळे जे मसाले आहेत ते खाली चिकटले जाणार नाहीत आणि करपणार सुद्धा नाहीत. तर अगदी 2 चमचे पाणी टाकून घेतलं आणि चांगलं एकजीव करून घेतलं. पाणी टाकल्यामुळे थोडासा याला चिकटपणा आलेला आहे. आता छान असं परतून घेतलं आणि आता हे मिश्रण जे आहे ते आपण थंड होण्यासाठी ठेवूयात. हवं तर तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा हे थंड करून घेऊ शकता. आता बघा, आपलं पीठ सुद्धा छान असं रेस्ट झालेलं आहे. तर पीठ परत आपण थोडंसं मऊ करून घेऊयात. या अगोदर आपण मटार कचोरी कशी बनवायची ती बघितली होती. तर आज आपण ओल्या हरभऱ्यांच्या दाण्याची कचोरी कशी बनवायची ते बघतोय. आता बघा, पीठ छान असं मी मळून घेतलं. तर पिठाचा एक छोटासा लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा घेतला आणि हातावर तो गोल गोल करून घेतला आहे. अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा गोळे बनवून घेऊयात. तर लगेच आपण आता याची कचोरी बनवून घेऊयात. आता जे सारण आहे ते सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर त्याचे सुद्धा अगदी छोटे छोटे गोळे बनवून घेते. त्यामुळे आपल्याला कचोरी बनवताना अगदी सोपं जाईल. आता तुम्हाला कचोरीमध्ये किती सारण भरायचं आहे त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. आता हा जो कचोरीसाठी गोळा घेतला होता पिठाचा तो थोडासा लाटून घेते आणि यामध्ये आता आपण सारण भरून घेऊयात. आता बघा, सारण भरून घेतलं की ज्याप्रमाणे आपण मोदक जे बंद करतो तर त्याचप्रमाणे याला बंद करून घ्यायचं आहे. किंवा आपण मोमोज बनवताना जी ट्रिक वापरतो ना त्याचप्रमाणे हे सुद्धा बंद करून घ्यायचं आहे. सारणमध्ये ढकलायचं आणि पीठ जे आहे ते दोन्ही बाजूने व्यवस्थित घट्ट असं दाबून घ्यायचं आहे. आणि वर आपण थोडंसं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते सुद्धा काढून टाकणार आहेत. आता एक्स्ट्राचं पीठ काढून टाकते आणि परत आपण व्यवस्थित हे प्रेस करून घेऊयात. त्यामुळे आपली कचोरी जी आहे ती तेलात सुटणार नाही. आणि थोडंसं हातावर प्रेस करून घेते. आता थोडंसं हलकंसं आपण बेलण्याच्या मदतीने लाटून घेऊयात. त्यामुळे जे मध्ये जे सारण भरलेलं आहे ते पूर्ण कडेपर्यंत जाईल आणि कचोरी छान अशी टम्म सुद्धा फुगली जाईल. इथे बघा, आपली कचोरी मस्त अशी बनवून तयार झाली आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा कचोऱ्या मी बनवून घेते. इथे आपल्या साधारण एक 4 ते 5 कचोरी बनवून तयार आहेत. तर बघा, आपली कचोरी किती मस्त तयार झाली आहे. आता लगेच ही कचोरी आपण तळण्यासाठी घेऊयात. गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तर तेल आपल्याला अगदी हाय फ्लेमवर तापवून घ्यायचं नाही.
अगदी मध्यम आचेवर हे तेल आपल्याला तापलेलं असावं. आता तेलामध्ये एक एक करून ही कचोरी सोडून घेऊयात. तर कचोरी तळत असताना अगदी मध्यम आचेवरच ही कचोरी तळायची आहे. लो टू मीडियम गॅसवरच ही कचोरी तळायची. जर तुम्ही हाय फ्लेमवर ही कचोरी तळली तर वरून ती तळल्यासारखी म्हणजे तिचा रंग बदलतो, पण ती मध्ये तशीच कच्ची सुद्धा राहू शकते. म्हणून अगदी मंद आचेवर ही कचोरी तळून घ्यायची. थोडंसं चमच्याच्या मदतीने आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊयात आणि दोन्ही बाजूने अगदी मध्यम आचेवर ही कचोरी छान अशी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊयात. इथे बघा आपली कचोरी किती छान अशी तयार झाली आहे आणि दोन्ही बाजूने सुद्धा किती छान असा रंग आलेला आहे आणि किती छान अशी टम्म सुद्धा फुगली आहे. दोन्ही बाजूने उलटपुलट करत ही कचोरी छान अशी तळून घेतली. इथे बघा आपल्या कचोरीला किती छान असा रंग आलेला आहे आणि कचोरी आता छान अशी तळून तयार झाली आहे. तर ही कचोरी आता आपण लगेच झाऱ्यामध्ये काढून घेऊयात आणि तेल आपण व्यवस्थित नितळून घेऊयात. आणि एक बॅच आपण अशी तळून घेतली तर अशा प्रकारे जी राहिलेली कचोरी आहे ना ती सुद्धा याच प्रकारे तळून घेऊयात. तळत असताना अगदी मध्यम आचेवर ही कचोरी तळायची आहे. इथे बघा आपल्या सर्व कचोऱ्या तळून तयार झालेल्या आहेत. कचोरी तळत असताना तुम्ही जेवढा जास्त वेळ मध्यम आचेवर ही कचोरी तळू तेवढीच आपली कचोरी अगदी छान अशी तयार होते. तर ही कचोरी अजिबात तेलकट झालेली नाही आणि एकदम खस्ता कचोरी झालेली आहे. तर बघा दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे आणि खायला सुद्धा खूपच टेस्टी झाली आहे. तर ही कचोरी तुम्ही आंबट गोड चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. बनवायला इतकी सोपी आहे तर खायला तर खूपच टेस्टी झाली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि पुन्हा एकदा सर्वांना एक निवेदन आहे, जर माझ्या खरंच रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. स्वस्त रहा, मस्त रहा आणि चांगलं चांगलं खात रहा. तोपर्यंत धन्यवाद.